भात भाकरी चपाती खाऊन वजन कमी होतंय आणि होतंय म्हणजे होतंय आणि आपणालाच करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पूर्वीची जी आपल्या घरातली पिढी होती ती माहिती आहे का तुम्हाला? ज्वारी असू दे, गहू असो, बाजरी, ही सगळं साठवून ठेवायची वर्षभर 2 वर्ष आपल्याला पुरवल एवढं ते खाण्यासाठी हे आपल्याला धान्य साठवून ठेवत होती. आणि आपण आता काय करतो बघा, हे खाणं बंद करून वजन कमी करायला लागलोय. ह्याच्याबरोबर काय घ्यायचं हे तुमच्या लक्षात येणार. हे बंद नाही करायचं, फक्त प्रमाणात घ्यायचं आणि त्याच्याबरोबर प्रोटीन घ्यायचं आहे. प्रोटीन म्हणजे काय? तुम्ही जर शाकाहारी असाल तर सगळ्या प्रकारची कडधान्य, मूग, मटकी, चवळी, हे जे प्रोटीन सोर्स आहेत त्याच्याबरोबर ताक आलं, दही आलं, दूध आलं, पनीर आलं, हे त्याच्याबरोबर पाहिजेत. आपण उलटं करतोय, भाकरी चपाती भात आणि कुठली तरी तेलात चांगली चमचमीत केलेली भाजी घेतोय आणि मग वजन वाढतं. त्याच्याबरोबर आणखी गोड पण वळतोय. मग वजन वाढणं जर काय होईल? बॅलन्स लक्षात ठेवा, बॅलन्स. भात भाकरी चपातीला नावं ठेवू नका. हे आपलं मूळ अन्नधान्य जे आहे, हे आपलं मूळ हे आहे, आहार आहे. तुम्ही सगळ्यांनी कन्फ्यूज केले आणि मग बाकीची औषधं खायला लागतात. तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भात भाकरी चपाती न देता उपाशी बाकीचं खाणं किती दिवस घालताय बघा बरं. हे पूर्वीपासून आपल्या जे आजी आजोबा पणजोबा आहेत ते आपल्याला साठवून ठेवत ते खाण्यासाठी धान्य, आणि आपण उलटं करायला लागलोय. ह्याला नावं ठेवू नका. ह्याच्याबरोबर काय खायचं, प्रोटीनचा आहार काय खायचा हे लक्षात घ्या. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर चिकन, मांस, अंडी, कमी मसाल्याचं, कमी तेलाचं, हा प्रोटीन आणि तो कार्बोहायड्रेट्स, असा बॅलन्स करायचा आहे. हे तुमच्या लक्षात येईल ना. प्रोटीन कार्बोहायड्रेट्स, कार्ब किती घ्यायचं, प्रोटीन किती घ्यायचं ताटामध्ये आणि फायबर किती घ्यायचं, ह्याचा बॅलन्स. आणि दिवसभरात आपण जे काय खाणार आहे, पिणार आहे, पाणी किती पिणार आहे ते, आणि नंतर आपल्या हालचाली, ह्याच्यावर तुमचं वजन आणखीन पोट कमी करायचं अवलंबून आहे. तर अशाच माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.